आज वलांडणाच्या सणाची आठवण केली जात आहे। अनेक ठिकाणी तो साजराही केला जात आहे। पुणे धर्म प्रांतातील मंडळासुद्धा मोठ्या उत्साहाने विश्वासाने आज वलांडणाची आठवण करत आहेत। यहोवा दे बापा, ही संधी तू दिली, आम्ही तुझे आभार मानतो। सर्वत्र होणाऱ्या उपासना आज विशेष रीतीने आशीर्वादित कर आणि वलांडणाचा नेमका अर्थ आम्हाला समजावा म्हणून पवित्र आत्म्या तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची आत्म्याची बोल आणि वलांडणाचं मोल महत्त्व काय आहे हे आम्हाला विदित व्हावं असं तू कर। उपासना तुझ्या हाती देतो, आशीर्वादित कर। येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन। यावेळेस संपूर्ण जगभरामध्ये वलांडण सण साजरा केला जात आहे आणि पुष्कळांसाठी ही एक रूढी आहे, परंपरा आहे आणि प्रथा आहे। परंतु आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी मात्र ही रूढी नाही, ही परंपरा नाही, ही प्रथाही नाही, तर आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी आमच्या उद्धाराची ही आठवण आहे आणि हा पुरावा आहे वलांडण सण। आणि आज परत एक वार तो साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली, याकरता आम्ही प्रभूला धन्यवाद देतो। आणि या वलांडण सणानिमित्त देवाचं वचन आपल्याकडे येत असताना आपण ऐकूयात अनुवादाचा ग्रंथ 16वा अध्याय आणि यातील पहिल्या 2 वचनात मोशे करवी परमेश्वरानं या वलांडणाविषयी आपल्या लोकांना काय आज्ञा केलेली आहे। अनुवादाचा ग्रंथ 16वा अध्याय पहिली 2 वचनं। अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ वलांडण साजरा कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर याने तुला मिस्र देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले। परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ शेरडे मेंढरे आणि गाई बैल ह्यातून वलांडणाचा यज्ञ पशु अर्पावा। वाचलेली वचनं देवबाप आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो। त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे युगान युग असो। प्रियानो, जसं मी आधी सांगितलं की संपूर्ण जगभरामध्ये उपवास समयाची पूर्तता झाली की झावळ्याच्या रविवारपासून थेट पुनरुत्थान सणापर्यंत होली वीक अथवा पवित्र सप्ताह म्हणून पाळण्यात येतो। आणि प्रामुख्याने या दिवसामध्ये तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या काल्वरीकडील वाटचालीचा आपण आठवण करत असतो। यरुशलेमेमध्ये जयोत्सवानं त्यानं प्रवेश केला आणि या प्रवेशाला चारही शुभवर्तमानकारकर्त्यांनी विजयी प्रवेश असं संबोधलेलं आहे। आणि केवळ येशू ख्रिस्तच हे जाणून होता की त्याच्या या प्रवेशाला विजयी प्रवेश का म्हटलेला आहे, कारण जे उद्दिष्ट घेऊन परमेश्वराने त्याला या जगामध्ये मानवी देहात पाठवलं होतं ते उद्दिष्ट आता त्याला पूर्ण करायचं आहे। सैतानाचं
उत्पत्ती 3:15 भाकिताप्रमाणे त्याला डोकं फोडायचं आहे आणि मानवी उद्धार पूर्ण करायचा आहे. आणि याकरता यरुशलेमेमधील त्याच्या या प्रवेशाला विजयी प्रवेश असं संबोधण्यात आलेलं आहे. आणि हा प्रवेश त्यानं केल्यानंतर तो वलांडण साजरा करत आहे. वलांडण म्हणजे काय? अनुवादाच्या पुस्तकातून आपण ऐकलं. वलांडणाचा एक अर्थ तेथे आपल्याला समजतो तो हा आहे, परमेश्वराने आपल्या लोकांना मानवी गुलामगिरीतनं 430 वर्षानंतर अबीब महिन्याच्या रात्री मुक्त केलेला आहे. त्यांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढलेला आहे. मानवी गुलामगिरी 430 वर्ष, आणि परमेश्वरानं रात्रीच्या वेळी त्यांना बाहेर काढलं. आणि परमेश्वरानं मोशे करवी आपल्या लोकांना आज्ञा दिली की याची आठवण म्हणून तुम्ही अबीब महिन्यात हा सण साजरा करायचा आहे. आता हा एक त्याचा अर्थ आहे. वलांडण म्हणजे गुलामगिरीतून मुक्तता, दास्यातून मुक्तता. वलांडण म्हणजे सुटका. वलांडण म्हणजे पुनर्स्थापित होणं. देवाच्या प्रिय मंडळी, आणि ही सुटका झाल्याचं द्योतक म्हणून परमेश्वरानं त्यांना आज्ञा दिलं. निर्गमाचं पुस्तक 12वा अध्याय आणि यातील वचनांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा देवानं आवर्जून या लोकांना सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे एखाद्या मेंढ्याची जोडी, बकऱ्याची जोडी, बैलाची जोडी, अगदीच ऐपत नसेल तर पारव्याची जोडी, जी निर्दोष असेल, अव्यंग असेल, ती अर्पण करायची आहे. आणि तिचं रक्त आपल्या दाराच्या दारबाह्यांना, घराच्या दारबाह्यांना तिचं रक्त लावायचं आहे. चौकटीला तिचं रक्त लावायचं आहे. आणि ज्या घरावर हे रक्त लावलेलं मी पाहिल ते घर मी ओलांडून जाईल. वलांडणाचा हाही एक अर्थ आहे, ओलांडून जाणं. ओलांडून जाणं इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे पास ओव्हर. पास ओव्हर, ओलांडून जाणं. ज्या घरावर रक्त ही खूण पाहिली जाईल ते घर ओलांडून जाण्यात येईल. आणि ज्या घरावर ही खूण नसेल त्या घरातील प्रथम जन्मलेलं, मग ते मानवातलं असो, पशु प्राण्यातलं असो, ते मारून टाकण्यात येईल. निर्गम 12 मध्ये वलांडणाचा अर्थ असा प्रेरित आहे, असा सांगण्यात आलेला आहे. अनुवाद 16 मध्ये वलांडणाचा अर्थ दास्यातून अथवा गुलामगिरीतून मुक्तता हा होय. देवाच्या प्रिय मंडळी, ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो त्या ठिकाणी योहानकृत सुवर्तमान 13व्या अध्यायामध्ये तारणारा प्रभू येशू ख्रिस्त वलांडणाचं भोजन आपल्या शिष्यांबरोबर करत आहे. आता याकडे आपण थोडंसं बारकाईने लक्ष द्यायचं आहे. फार महत्त्वाची घटना या ठिकाणी घडलेली आपण पाहत आहोत. या योहान 13 मध्ये भोजन करते वेळी वचन म्हणतं येशू आपल्या स्थानावरनं उठलेला आहे आणि त्यानं घंगाळात पाणी घेऊन आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. आणि जेव्हा हे पाय धुण्याची प्रक्रिया तो करत होता, पेत्राकडे जेव्हा तो आला, पेत्र म्हणाला, गुरुजी आपण माझे पाय धुवायचे नाहीत.
गुरुजी, आपण माझे पाय धुवायचे नाहीत. इतर शिष्यांनी पाय धुवून घेतले, पण पेत्र म्हणाला, तू माझे पाय धुवायचे नाही. अर्थात पेत्राचा हेतू हा वाईट नव्हता किंवा मी कोणीतरी वेगळा आहे हे त्याला दर्शवायचं नव्हतं. तर तो हे जाणत होता, येशू गुरु आहे आणि त्यानं माझे पाय कसे काय धुवायचे, आणि म्हणून तो कदाचित हे बोललेला आहे. पण येशूनं दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आणि विचार करायला भाग पाडणारं उत्तर आहे. आणि येशू त्याला म्हणतो, पेत्रा, मी जर तुला धुतलंच नाही तर तुला माझ्याबरोबर वाटाच नाही. मी जर तुला न धुतलं तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही, म्हणजे माझ्याबरोबर सहभागिता नाही. हे प्रतिकात्मक आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नंतर जे करणार होता ते फक्त येशूला माहिती आहे, फक्त येशू जाणून आहे. आणि म्हणून तो हे म्हणत आहे, मी जर तुला न धुतलं तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही, म्हणजेच तू माझ्या सहभागितेत येऊ शकणार नाही, राहू शकणार नाही. आणि मग पेत्र म्हणतो, गुरु, माझे केवळ पाय धुवू नको, माझं डोकं आणि हातही धुवू. प्रियांनो, ही प्रक्रिया झाल्यानंतर आता येशू भोजनाकरता बसलेला आहे. आता लक्षपूर्वक हे ऐका. भोजनाकरता 12 शिष्यांचं येशू बसलेला आहे. आपण ही उपासना संपल्यानंतर योहान 13 जरूर वाचा. भोजन होते वेळी वचन म्हणतं, त्याने भाकर हाती घेतली, पित्याचे आभार मानले, ती मोडली आणि मग आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटलं, हे माझं शरीर आहे, हे माझं शरीर आहे आणि हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही सर्व यातून घ्या. त्यानंतर त्यानं प्याला हाती घेतला, परत पित्याचे आभार मानले आणि आपल्या शिष्यांना तो प्याला देत असताना म्हणाला, हे नव्या कराराचं माझं रक्त आहे, हे नव्या कराराचं माझं रक्त आहे, तुम्ही सर्व यातून घ्या. आणि मग वचन असं म्हणतं, त्यानं घास बुचकळून यहुदाला स्वतः भरविला. प्रियानो, खूप लक्षपूर्वक ऐका. प्रभू येशूनं पवित्र सहभागितेच्या विधीची स्थापना केली आणि मग भाकर द्राक्षरसामध्ये बुडवून वचन म्हणतं, त्यानं यहुदाला स्वतः दिली. म्हणजे यहुदा हा पहिला मानकरी ठरला ज्यानं प्रभू येशूच्या हातून पवित्र सहभागिता घेतली, ज्याला प्रभू येशूनं पवित्र सहभागिता आपल्या हातानं दिली. नंतर तो शिष्यांना म्हणाला, आपसात याची वाटणी करून घ्या. इतरांना येशूनं प्रभुभोजन दिलं नाही, इतरांना येशूनं प्यालाही दिला नाही, तर येशूनं फक्त यहुदाला घास भरवला. आणि तिथे लिहिलंय पहा, आणि घास घेतल्याबरोबर त्याच्यामध्ये सैतान शिरला आणि तो बाहेर निघून गेला, कारण त्यावेळेस रात्र होती. देवाच्या प्रिय मंडळी, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त वलांडनाचं भोजन आपल्या शिष्यांबरोबर करत आहे.
वलांडनाचं महत्त्व गुलामगिरीतून सुटका आहे, दास्यातून मुक्तता आहे. वलांडनाचं महत्त्व तेथे ऐपतीनुसार आपल्याला अर्पण करावं लागतं. आता येशू जेव्हा वलांडण साजरा करत आहे, शिष्यांना त्यानं सांगितलं, तुम्ही जाऊन आपल्यासाठी वलांडनाची तयारी करा. कशी तयारी करायची त्यांनी तेही सांगितलं. अशा प्रकारे जा, एक गृहस्थ तुम्हाला आढळेल, त्याला सांगा गुरुजी म्हणतात माझी भोजनाची खोली कुठे आहे, आणि एक मनुष्य तुम्हाला दिसेल, तो तयार केलेली माडीवरची खोली तुम्हाला दाखवेल. आता या सर्व वलांडनाच्या तयारीमध्ये कोकरा नाही, पशु नाही, प्राणी नाही, पक्षी पण नाही. मग वलांडण याच्याशिवाय कसा साजरा होणार? तर देवाच्या प्रिय मंडळी, या ठिकाणी 1 कोरिंथ 5 अध्याय याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, आपल्या वलांडनाचा कोकरा जो ख्रिस्त त्याचं अर्पण झालेलं आहे. तारणारा ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याआधी जो वलांडण साजरा करतो, त्या वलांडणामध्ये तो स्वतः कोकरा आहे, वलांडनाचा कोकरा आहे. आणि म्हणून इब्री लोकाच्या पत्रात आपल्याला पाहायला मिळतं, बैलाचं अथवा बकऱ्याचं रक्त घेऊन तो परमपवित्र स्थानात गेला नाही, तर तो स्वतःचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानात गेला. का? जर त्यावेळेस बैल अथवा बोकडाच्या रक्तानं शुद्धी मिळत होती, क्षमा मिळत होती, मग आता काय? वचन म्हणतं ते अपुरं असं होतं. ते अपुरं असं होतं. ती तात्कालिक व्यवस्था होती. आपल्याला सार्वकालिक क्षमेची गरज होती, आणि ती सार्वकालिक क्षमा फक्त आणि फक्त येशूच्या रक्तानंच आपल्याला प्राप्त होणार होती. आणि म्हणून वधस्तंभावर जाण्याआधी जो वलांडण येशू साजरा करत आहे, त्या वलांडणामध्ये कोकरा तो स्वतः आहे. पण शिष्यांना याची कल्पना नाही, इतर त्याला पाहणाऱ्या लोकांना याची कल्पना नाही. ज्या यहुदाला त्यानं स्वतः प्रभू भोजनाचा घास भरवला, त्या यहुदाला ही कल्पना नाही. प्रियानो, आज मला आपल्यापुढं मननासाठी हेच ठेवायचं आहे. यहुदाला येशूनं स्वतः घास भरवला, पण वचन म्हणतं त्याच्यात सैतान शिरला. तो लगेच बाहेर गेला, कारण तेव्हा रात्र होती. प्रियानो, इतके वर्ष आपणही वलांडण साजरा करत आहोत. वलांडनाचं भोजन, ख्रिस्ताचं शरीर भाकरीच्या स्वरूपात, ख्रिस्ताचं रक्त द्राक्षरसाच्या स्वरूपात आपण सेवन करत आहोत. आता प्रश्न हा आहे, आपला ताबा कोणाकडे आहे? आपला ताबा कोण घेतं? यहुदाचा ताबा येशूनं प्रभुभोजन दिल्यावरही सैतानानं घेतला. तो निघून गेला. रात्र होती, म्हणजे तो नाशाकडे गेला. रात्र म्हणजे सैतानाच्या आधिपत्याखालीच तो गेला. आज या वर्षात हा वलांडण आपण साजरा करत आहोत. इतके वर्ष केला, हरकत नाही, परंतु आज आपल्याला हे निश्चित करायचं आहे, वलांडनाचं भोजन म्हणून मी ख्रिस्त शरीर आणि रक्त परत प्राशन करणार आहे. पण माझा ताबा कोणाकडे आहे? कोण मला आपल्या कैयात घेतं? कोण मला आपल्या ताब्यात घेतं? वलांडनाचं भोजन म्हणजे पवित्र सहभागिता घेतल्यानंतर मी ख्रिस्तामध्ये राहतो, की माझं जीवन
त्या सैतानाच्या हवाली होतं. मग हे कसं काय कळणार आपल्याला, समजणार कसं? आणि याला उत्तर फार सोपं आहे. गलातीकरास पत्र 5वा अध्याय, दैहिक फळं आणि आत्मिक फळं. जर पवित्र सहभागिता घेऊन वलांडनाचं भोजन करून ख्रिस्त शरीर आणि रक्त प्राशन करून आपण दैहिकच जीवन जगत असू, जसं निकोदेमाला तारणारा प्रभू येशू म्हणाला, देहापासून जन्मलेले देह आहेत, आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. जो देहापासून जन्मला तो दैहिक गोष्टीकडे लक्ष देतो, आत्म्यापासून जन्मलेला आत्मिक गोष्टी पाहतो. प्रियांनो, आपल्याला आज आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे. हा दिवस फक्त सण म्हणून साजरा करू नका, रूढी परंपरा प्रथा म्हणून साजरा करू नका. हा दिवस काय आहे तर ख्रिस्तामध्ये माझा उद्धार झालेला आहे. देवाचं वचन म्हणतं, आपल्या पूर्वजांना मानवी गुलामगिरीतून देवानं मुक्त केलं म्हणून वलांडन. योहानकृत शुभवर्तमान 9व्या अध्यायामध्ये देवाचं वचन म्हणतं, जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे, तो पापाचा दास आहे. आपण पापाच्या गुलामगिरीत होतो म्हणून ख्रिस्ताला रक्ताची खंडणी देऊन आपल्याला मुक्त करता आलेला आहे. 1 पेत्र 1:19 मध्ये म्हटलेलं आहे, सोनं अथवा रूप अशा नाशवंत वस्तूंनी नाही, येशूच्या मूल्यवान रक्तानं तुम्ही मुक्त झाला आहात. वलांडन येशूच्या मूल्यवान रक्तानं आपण पापाच्या गुलामगिरीतून म्हणजेच सैतानाच्या अधिपत्यातनं मुक्त झालेलो आहोत. मग आज वलांडनाचं भोजन आपण करणार आहोत, परंतु ते करत असताना आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे. जर यहुदाला येशूने पवित्र सहभागिता आपल्या हातानं दिली तरी सैतानानं त्याचा ताबा घेतला, तो सैतानाच्या कह्यात गेला, नाश पावला. इतके वर्ष आपण ख्रिस्त शरीर आणि रक्त हे सेवन करतो, आजही करणार आहोत. आपला ताबा कोणाकडे आहे, कोणाच्या आधिपत्याखाली आपण आहोत, आपल्याला याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. देवाचं वचन म्हणतं, यास्तव ज्यास ऐकाव्यास कान आहे तो हे ऐको. प्रार्थना करूया. पित्या परमेश्वरा, आभार मानतो, या वचनांद्वारे तू आम्हाशी बोललास. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारं अंतःकरण द्यावंस ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन.